आज ना आपण नाश्ता सेंटरमध्ये कशी पूर्वतयारी करतात की जेणेकरून त्यांचे पोहे एकदम मऊसूद राहतात, लगदा होत नाहीत, चिवट होत नाहीत. तर आणि शिल्लक राहिलेले पोहे शेवटी कडक झाल्यानंतर काय केलं पाहिजे म्हणजे मऊसूद होतात, ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कधी-कधी आपली कढईमध्ये तसेच पोहे शिल्लक राहतात आणि ते खावेसे वाटत नाहीत. मग त्याचं काय करायचं हे पण मी सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण चुलीवर खमंग असे पोहे पाहणार आहोत. चुलीवर एकदा नक्की करून बघा. खूप टेस्टी पोहे होतात. तर मी चूल छान पेटवून घेतलेली आहे. तर पूर्वतयारी म्हणजे काय? पहिली तयारी काय करतात ते लोकं, तर अगोदर पोहे असतात ते छान चाळून घेऊन ठेवतात. आणि पोहे घेताना ना जास्त पातळही घ्यायचे नाही आणि जास्त जाडही घ्यायचे नाहीत. असे मीडियम जाड साईजचे पोहे घ्यायचे आहेत. मी 2 लोकांसाठी बनवायले त्यामुळे 2 मुठी अशा पोहे घ्यायचे. एका मुठीमध्ये एक छान प्लेट पोहे बनतात. त्यानुसार तुम्ही पोहे मोजून घेऊ शकता आणि पोहे मोठ्या वेजाच्या चाळणीनं चाळायचं. जेवढी बारीक कणी जास्त पडते ना खाली त्यानं पण पोहे लगदा होत नाहीत. चाळल्यानंतर पोह्याचे सगळे बारीक तुकडे काढायचे. जर हे भिजवले ना तर त्याचा लगदा होतो. अख्खे पोहे शक्यतो घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने चाळून अगोदर ठेवायचं. लगेच पोहे भिजवायला घ्यायचे नाहीत. दुसरी पूर्वतयारी म्हणजे काय, तर आपल्याला कांदा, कोथिंबीर, मिरची जे काही आपल्याला पोह्यामध्ये कापून टाकायचं आहे, चिरून टाकायचं आहे ना, ते अगोदर चिरून ठेवायचं. जर तुम्ही अगोदरच पोहे भिजवून ठेवले आणि नंतर हे चिरायला घेतलं ना, हे चिरेपर्यंत नंतर आपल्याला हे सगळं भाजून तळून घ्यायचं असतं तेलामध्ये. तेवढं करेपर्यंत पोहे कडक होतात आणि ते जर पोहे तुम्ही तेलामध्ये टाकले ना, तर ते पोहे जास्त म्हणजे पाणी त्याच्यातलं बऱ्यापैकी असं सुकलं जातं आणि ते कडक होतात पोहे. त्यामुळं ना ही तयारी महत्त्वाची आहे, अगोदर करून ठेवायची आहे. सगळं कांदा पाहिजे तेवढा कांदा तुम्ही कांद्या पोह्यांना वापरू शकता. तर इथं मी 2 मुठी पोह्यासाठी म्हणजे 2 प्लेट पोह्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो हा कांदा ना तुम्ही उभाही कापून घेऊ शकता, पण मी इथं बारीक चिरून घेणार आहे. बारीक चिरलेला कांदा पोह्यामध्ये छान लागतो टेस्टी आणि मुलांना शक्यतो मोठार असं पोह्यात आवडत नाही. तर आपण हा असा बारीकच चिरून घ्यायचा. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये सकाळी बनला जाणारा पोह्याचा नाश्तानं जर सकाळचा नाश्ता टेस्टी बनला तर आपला दिवसही छान जातो. त्यामुळं कोणतंही काम मन लावून केलं ना तर टेस्टी चविष्ट बनतं. तर इथं मी कांदा, मिरची, कोथिंबीर बारीक चिरून ठेवलेली आहे. आणि तिसरी पूर्वतयारी म्हणजे काय, तर शेंगदाणे भाजून ठेवायची. भाजलेले शेंगदाणे तेलात थोडेसे तळले गेले ना तर त्याला चव एकदम वेगळीच येते. त्यामुळे शेंगदाणे नंतर भाजून घ्यायचे आहेत. हे असं महत्त्वाच्या पूर्वतयाऱ्या अगोदर केल्या ना तर पोहे आपला लगदा होत नाही, जास्त कडक होत नाहीत आणि खूप वेळ मऊसूद आहे असे राहतात. तर तुम्हाला आवडत असेल तर असं ओलं खोबरं ना थोडंसं किसून ठेवायचं. आता चौथी पूर्वतयारी म्हणजे काय, तर आपले पोहे जास्त पातळ नाहीत आणि जास्त जाडही नाहीत. त्यामुळे तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये असे भरपूर पाण्यामध्ये एकदा चांगलं धुवून घ्यायचं आहे. एकदाच घ्यायचं, खळखळ पाण्यामध्ये चांगले पोहे धुवून घ्यायचे आहेत. चोळून धुवायचे. बघा त्याला किती घाण निघते पोह्याला. तर हे असे पोहे धुवायचे आहेत. जर पातळ असतील तुमचे पोहे तर तुम्ही असं चाळणीत पाणी टाकून धुवू शकता. पण थोडेसे जाड पोहे असले ना आपल्याला हे पोहे छान 2 मिनटं पाण्यामध्ये टाकून धुता येतात आणि लगेचच आपल्याला हे तसेच पाण्यात ठेवायचं नाही. तसेच पाण्यात ठेवले ना तर त्या पोह्याचा लगदाच होतो. त्यामुळे लगेच आपल्याला चोळून धुतल्यानंतर चाळणीमध्ये हे काढून ठेवायचे आहेत. कारण कांदा, मिरची तळेपर्यंत हे पोहे छान भिजले जातात. तर बघा आणि कढईमध्ये आता आपल्याला लोखंडी कढई वापरायची आहे. जेवढं तुम्ही लोखंडी कढईमध्ये काही पदार्थ करताना तेवढं टेस्टी बनतात आणि चुलीवर बनवलं तर बातच वेगळी आहे. त्यामुळे चुलीवर आणि लोखंडी कढई याची चव एकदम गावाकडे जसे पदार्थ खायला चविष्ट बनतात ना त्या पद्धतीचेच बनतात. तर 2 पळ्या तेल घेऊन मी जिरी मोहरी चांगली तडतडू दिलेली आहे. त्याच्यामध्ये कांदा, मिरची छान तळून घेतलेली आहे. हे तळेपर्यंत ना आपल्या पोह्यामध्ये थोडंसं मीठ, थोडी हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकून हे पोहे सुट्टे करून घ्यायचे आहेत. तसंच तेलात टाकायचं नाही. सुट्टे केल्यामुळे ना छान मोकळे होतात हे आपले पोहे आणि मऊसूत मोकळे असे होतात. आणि आता बघा हे असंच आपल्याला आणखीन तेलामध्ये हळद टाकायची आहे. त्यामुळे इथं थोडीच हळद टाकायची आणि नंतर आपण भाजलेले शेंगदाणे टाकणार आहे. कढीपत्ता, कोथिंबीर थोडीशी टाकलेली आहे. अर्धा चमचा हळद पण टाकायचं तेलामध्ये. तेलामध्ये ना थोडीशी हळद टाकली ना तर आणखीन छान कलर येतो पोह्याला. आपण मगाशी पण थोडीशी टाकलेली आहे त्या पद्धतीने टाकायचं. अर्ध लिंबू पिळलेला आहे. या ठिकाणी तुम्ही थोडीशी साखरही टाकू शकता, पण आम्ही साखर थोडीशी खात नाही त्यामुळे मी साखर नाही टाकली, पण तुम्ही टाकू शकता अशी
साखर मिक्स होते छान. 1 चमचा साखर टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता. आणि मिक्स केलेले पोहे छान तेलामध्ये हलवून घ्यायचे आहेत. छान परतले ना पोहे तर 2 मिनिटाची वाफ आपल्याला त्या पोह्याला द्यायची आहे. कधीही पोहे केल्यानंतर ना शेवटी 2 मिनिटाची वाफ द्यायची. पोहे खूप वेळ आहे असे मऊसूद राहतात. थोडेसे कडक वाटले आपल्याला तरी पोहे छान मऊ होतात वाफेवर. पाणी टाकायची तर काहीच गरज नाही. जर तुम्हाला वाटलं पोहे आपले थोडेसे कडक झालेले आहेत तर पुढं काय करायचं ते पण मी सांगितलेलं आहे. पण जेवढे पोहे तुम्ही असे बनवताल ना तेवढे पोहे छान टेस्टी बनतात. आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. मस्त सुटसुटीत मऊसूद लगदा न होता, कडक न होता, खूप वेळ आहे असे राहणारे मऊसूद पोहे आपले चुलीवरचे खमंग टेस्टी तयार झालेले आहेत. या पद्धतीनं तुम्ही नाश्ता सेंटरमध्ये जसे करतात त्या पद्धतीचे हे पोहे तयार झालेले आहेत. याच्यावर तुम्ही लिंबू पिळू शकता. सुक्कं खोबरंही याच्यावर छान लागतं. तर ते पण तुम्ही इथं भरपूर असं टाकून खाऊ शकता. नवशिक्यांसाठी हे पोहे बनवणे अशा पद्धतीनं पोहे जर बनवले ना तर त्यांना पटकन पहिल्याच प्रयत्नात हे पोहे बनून जातील. बऱ्याच जणांचे पोहे सुरुवातीला चुकतात. तर अशा पद्धतीनं बनवले ना तर छान टेस्टी असे घरचेही आपले छान असे आवडीनं खातील असे पोहे तयार झालेले आहेत. आता कधी चुकून आपल्याकडे कढईमध्ये ना पोहे शिल्लक राहतात. खूप 2-3 घंटे असेच पोहे राहतात. परत ते पोहे ना आपल्याला खावेसे वाटत नाहीत आणि थोडेसे कडक आणि टेस्ट पण त्याची बिघडलेली असते. तर काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं हातामध्ये, थोडंसं त्याच्यावर शिंपडायचं. चांगलं पोह्यामध्ये पाणी थोडंसं मिक्स करायचं 1-2 चमचे. आणि जसे पोहे कडक होतील तशा पद्धतीनं असतील. अशा पद्धतीनं जर मी जसं सांगितलं ना पोह्याचा व्हिडिओ तुम्हाला पहिला, त्या पद्धतीने केले तर कडक होतच नाहीत. पण कधी-कधी कोणाचे पोहे कडक होतात ना, त्यानं हे असे पोहे पाणी शिंपडून 2 मिनिटाची वाफ जर दिली ना पोह्याला, परत पोहे आपले आहे असे बनतात. सुरुवातीचे जसे टेस्टी पोहे लागतात ना, त्याच पद्धतीचे हे पण पोहे लागतात. तर असं कधी शिल्लक राहिले, कडक बनले पोहे, तर या पद्धतीने तुम्ही पोहे नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशा छान-छान व्हिडिओ रेसिपी